नमस्कार, मी संदीप देसाई. जगाच्या पाठीवर या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरामध्ये कोरोनाची नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. सुरुवात करूयात वेगवान घडामोडींना. सध्या जगभरामध्ये कोरोनाचं थैमान आहे आणि कोरोनाचा पहिला रुग्ण आढळलेल्या चीनमध्ये गेल्या महिनाभरापासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता, परंतु आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे. चीनमधल्या हुबेई प्रांताच्या आरोग्य विभागाकडून या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे. चीनमधील वुहानमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला असून अन्य ठिकाणी 14 नवे रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे. काल दिवसभरात जगभरामध्ये 80,000 कोरोना रुग्ण वाढले आहेत. एकूण संक्रमितांची संख्या 41,78,000 वर पोहोचली. गेल्या 24 तासांमध्ये 3,500 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. त्यामुळे एकूण मृतांची संख्या वाढून 2,83,700 वर पोहोचली आहे. गेल्या 3 आठवड्यांच्या तुलनेमध्ये दररोज नोंदवल्या जाणाऱ्या अमेरिकेतल्या कोरोना बळींची संख्या काहीशी कमी झाली आहे. अमेरिकेमध्ये काल 20,000 नवीन संक्रमितांची नोंद झाली आहे. एकूण आकडा 13,67,600 वर पोहोचलाय. तर गेल्या 24 तासांमध्ये 750 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृतांची संख्या 80,700 वर पोहोचली. एक सकारात्मक बातमी म्हणजे अमेरिकेमध्ये गेल्या काही दिवसांपेक्षा संक्रमण आणि मृतांच्या संख्येमध्ये घट झाली आहे. सलग 7व्या दिवशी रशियामध्ये 10,000 नवीन कोरोना संक्रमितांची भर पडली आहे. काल 11,000 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे रशियामध्ये एकूण संक्रमितांचा आकडा 2,09,000 वर पोहोचलाय. तर मृतांची संख्या 1,915 झाली आहे. मॉस्कोमध्ये एका हॉस्पिटलला आग लागल्यानं एका रुग्णाचा मृत्यू झालाय. तर 200 रुग्णांना बाहेर काढण्यात आलेला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या वॉर्डमध्येच ही आग लागलेली होती. स्पेनमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय. 24 तासामध्ये 2,500 वर कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 2,64,000 वर गेलाय. तर आतापर्यंत 26,000 वर मृत्यू झाले. इटलीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 1,000 पेक्षा अधिक रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा 2,19,000 वर पोहोचलाय. तर आतापर्यंत 30,000 वर मृत्यू झालेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 1,05,000 वर लोकांनी कोरोनावर मात केली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना बळींची संख्या 31,000 वर गेली आहे. दिवसभरामध्ये 600च्या वर रुग्णांचा मृत्यू झालाय. गेल्या देशभरामध्ये एकूण 2,19,000 वर कोरोनाचे रुग्ण आहेत. धक्कादायक म्हणजे 1,86,000 रुग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. फ्रान्समध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसते. रुग्ण वाढीच्या संख्येवर बऱ्यापैकी नियंत्रण आल्याचं दिसतंय. सध्या देशामध्ये एकूण रुग्णसंख्या 1,76,000 वर आहे. तर मृत्यूची संख्या ही 26,000 वर आहे. दिवसभरामध्ये जर्मनीमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,000 वाढला आहे. त्यामुळे देशात कोरोनाचे एकूण 1,71,000 वर रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 7,549 जणांचा मृत्यू झालाय. सिंगापूरमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या 23,336 वर पोहोचली आहे. काल आणखी 876 नवीन रुग्णांची भर पडली. आतापर्यंत 20 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये संक्रमितांमध्ये वसतिगृहात राहणाऱ्या परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. दरम्यान एका महिन्याच्या सर्किट ब्रेकनंतर सिंगापूरमध्ये उद्यापासून काही व्यवसाय सुरू होणार आहे. अमेरिकेतल्या भारतीय डॉक्टर्स आणि नर्सेसना कायमस्वरूपी अमेरिकेचं नागरिकत्व मिळण्याची चिन्ह आहेत. या संदर्भातल्या प्रस्तावावर अमेरिकेत विचार सुरू आहे. सध्या चीननंतर सर्वाधिक भारतीय अमेरिकेत आहेत. त्यातले बहुतांश भारतीय हे दरवर्षी H-1B व्हिसावर अमेरिकेत राहतात. 2 महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर लेबनॉनमधले चर्च रविवारी पुन्हा प्रार्थनेसाठी खुले झाले. मार्चपासून लेबनॉनमध्ये निर्बंध घालण्यात आले होते. लेबनॉनमध्ये कोरोनाचे 809 रुग्ण आढळलेत आणि 26 जणांचा मृत्यू झाला. फ्रान्समधला 2 महिन्यांचा लॉकडाऊन सोमवारी संपला. दुकान आणि व्यवसाय पुन्हा सुरू झालेत. पण कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी सरकारनं योग्य नियम घालून दिलेले आहेत. सलूनमध्ये केवळ अपॉइंटमेंट घेऊनच जाता येणार आहे आणि एकावेळी मर्यादित ग्राहकांनाच प्रवेश मिळणार आहे. हेअर ड्रेसर्सना मास्क घालणं बंधनकारक आहे. अमेरिकेमध्ये बेकायदा राहणाऱ्या लॅटिन अमेरिकन देशातल्या नागरिकांना योग्य खबरदारी घेतल्याशिवाय मायदेशी परत पाठवण्यात येतंय. त्यावर तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. लॅटिन अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 3 लाखांवर पोहोचली. अमेरिकेच्या भूमिकेमुळे कोरोनाचा धोका वाढेल अशी भीती या देशाला वाटते आहे.
मलेशियामध्ये लॉकडाऊन आणखी 4 आठवड्यांसाठी वाढवण्यात आलंय. कडक निर्बंध घालून काही उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली आहे, पण गर्दी आणि कामाशिवाय राज्यांमधल्या प्रवासावर निर्बंध घालण्यात आलेत. प्रवासामध्ये ईदसाठी ही सूट देण्यात आलेली नाहीये. मलेशियामध्ये कोरोनामुळे 108 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये 2100 पेक्षा जास्त नाईट क्लब, बार आणि डिस्को बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या प्रसारासाठी नाईट क्लब जबाबदार असल्याचं समोर आल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. नाईट क्लबमधून कोरोनाचा प्रसार झाल्याचं समोर आल्यानंतर कोरियामध्ये चिंतेची लाट पसरली आहे. कोरोना विरोधातल्या लढाईमध्ये धीर सोडू नका असं आवाहन दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांनी देशवासियांना केलंय, पण चिंतेचंही काही कारण नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. दक्षिण कोरियामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 10,800च्या वर पोहोचली आहे, तर 250 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. चीनमध्ये रविवारी कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाहीये, तर शनिवारी 74 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्ये आढळून आला, तरी चीननं कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यामध्ये यश मिळवलंय. फुफ्फुसाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेल्या 65 वर्षांच्या चीनी व्यक्तीनं कोरोनावर मात केली. तब्बल 62 दिवस हा रुग्ण लाईफ सपोर्टवर होता. वुहानमधल्या रुग्णालयामध्ये या व्यक्तीवर उपचार सुरू होते. वुहानलाच कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला होता. अमेरिकेत व्हाईट हाऊसच्या कोरोना व्हायरस टास्क फोर्समधल्या 3 जणांना क्वारंटाईन करण्यात आलंय. कोरोना झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. यामध्ये रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचे संचालक डॉक्टर रॉबर्ट रेडफिल्ड यांचा सुद्धा समावेश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य अधिकाऱ्यांशी व्हाईट हाऊसमध्ये चर्चा केली. यामध्ये सैन्याचे वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय सुरक्षा पथकाच्या सदस्यांचा समावेश होता. या बैठकीचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाहीये, पण अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. कोरोनाबाबत आपलं अपयश झाकण्यासाठी अमेरिका चीनवर निराधार आरोप करते असं रशियामधल्या तज्ज्ञांनी म्हटलंय. कोरोनामुळे अमेरिकेतल्या आरोग्य सेवेवर त्रुटी चव्हाट्यावर आलेल्या आहेत. कोरोना विरोधातल्या लढाईच्या अपयशाची जबाबदारी घेण्याची हिंमत ट्रम्प यांच्या सरकारकडे नाहीये असा आरोप व्लादिमीर वसिलिव्ह या ज्येष्ठ संशोधकांनी केलाय. कोरोनाबाबत अमेरिकन नेत्यांनी चीनवर वारंवार खोटे आरोप केल्याचं चीनच्या मीडिया ग्रुपनं म्हटलेलं आहे. अमेरिकन नेत्यांनी दिशाभूल करणारी वक्तव्य केली आहेत, खोटी माहिती सादर केली आणि खोटी आश्वासनं दिल्याचं मीडिया ग्रुपनं म्हटलंय. यातून अमेरिकेची भीती आणि अस्वस्थता दिसून येत असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. चायना मीडिया ग्रुपकडून रविवारी चायना ब्रँड डे आयोजित करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ब्रँडच्या वाढीला आणि अर्थव्यवस्थेला चालना देणं हा यामागचा उद्देश होता. यावेळेला चर्चासत्र आणि ऑनलाईन कार्यक्रमांचा समावेश होता. यामध्ये चीनमधल्या आघाडीच्या उद्योग जगतातल्या प्रतिनिधींनी यामध्ये भाग घेतला. अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार सुरू आहे, पण अमेरिकेतले समुद्रकिनारे खुले आहेत. अमेरिकन नागरिकही मोठ्या संख्येनं बाहेर पडतात. फ्लोरिडातल्या बीचवर वीकेंडला मोठ्या संख्येनं अमेरिकन नागरिकांनी निखळ सूर्यप्रकाशात आनंद लुटला. कोरोनाच्या उद्रेकामुळे होणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक संकटाशी एकजुटीनं मुकाबला करण्याचं आवाहन पोप फ्रान्सिस यांनी युरोपियन संघटनेला केलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपला एकत्र आणण्याची जी प्रक्रिया सुरू झाली आहे त्याला 75 वर्ष पूर्ण झाली आहे. युरोपियन देशांनी राष्ट्रवाद बाजूला ठेवून स्थलांतरांसारख्या मुद्द्यांवर एकत्र येऊन विचार करावा असं आवाहन सुद्धा पोपनी केलं आहे. केनियात मदतीचं काम करणाऱ्या सिल्विया रोमानो या इटालियन महिलेची तब्बल 18 महिन्यांनी सुटका झाली. ही बातमी समजताच केनियातल्या तिच्या मित्रांनी आनंद व्यक्त केलाय. सोमालियाच्या अल शबाब या अतिरेकी संघटनेनं तिचं अपहरण केलं होतं. सुटकेनंतर ती रविवारी रोममध्ये दाखल झाली. हॉलिवूडच्या कलाकारांनी युनिसेफला निधी मिळवून देण्यासाठी ऑनलाईन संगीताचा कार्यक्रम सादर केला. पिंक, शेर, सलमा हायेक, मॉर्गन फ्रीमॅन यासारख्या कलाकारांनी यामध्ये भाग घेतला. गेल्या 70 वर्षांपासून युनिसेफ लाखो मुलांचा जीव वाचवण्याचं काम करते आणि कोरोना युनिसेफच्या कामाला थांबवू शकणार नाही असा विश्वास यावेळेला व्यक्त करण्यात आला. इराणची राजधानी तेहरानमध्ये स्वयंसेवी महिलांच्या गटाकडून गरिबांना अन्नधान्याचं वाटप सुरू आहे. कोरोनाचा इराणला मोठा फटका बसलाय, त्यामुळे तिथली अर्थव्यवस्था कोलमडली आणि हजारो जण बेरोजगार झाले. तर रमजान महिना असूनही मशिदींमध्ये लोकांना प्रवेश बंद आहे. नाझी जर्मनीवर विजयाचा 75वा विजय दिन बेलारूसमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. जवळपास 300 सैनिकांनी राजधानी मिन्स्कमध्ये परेड केली. ही परेड पाहण्यासाठी हजारो नागरिक मास्क लावून जमले होते. बेलारूसमध्ये कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी कोणतीही बंधनं घालण्यात आलेली नाहीये.
रशियात सुद्धा नाझी जर्मनीवर विजयाच्या 75व्या वर्षानिमित्त ठिकठिकाणी सोहळे सुरू आहेत. कोरोनाचा प्रसार लक्षात घेता सैन्याच्या मोठ्या कार्यक्रमांना फाटा देण्यात आलेला आहे. त्याऐवजी छोट्या परेड घेण्यात येत आहेत. हजारो रशियन सैनिक अधिकाऱ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. रशियातल्या 36 सैनिकी शिक्षण संस्थांमध्ये हा पदवीदान समारंभ पार पडला. 12,500 नवे अधिकारी यावर्षी सैन्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी व्हिडिओ मेसेजमधून या अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. चीनच्या यशस्वीरित्या पृथ्वीवर परतलेल्या अंतराळ यानाला जॅकवॉन सॅटेलाइट लॉन्च सेंटरमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. मानव मोहिमेसाठी तयार करण्यात आलेलं हे प्रायोगिक तत्वावरचं यान आहे. शुक्रवारी ते यशस्वीरित्या पृथ्वीवर परतलं होतं. सध्या त्याची मानवविरहित चाचणी घेण्यात आली. 2 दिवस 19 तास ते अंतराळामध्ये होतं. इराकमध्ये नवीन पंतप्रधान मुस्तफा अल कादिमी यांच्या विरोधात अजूनही आंदोलनं सुरूच आहेत. मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, इराकमधील राजकीय अवस्था आणि व्यवस्था बदलावी, सत्ताधाऱ्यांनी पायउतार व्हावा अशी आंदोलकांची मागणी आहे. गेल्या 1 ऑक्टोबरपासून इराकमध्ये आंदोलन पेटलंय. सरकारमधला भ्रष्टाचार, निकृष्ट सार्वजनिक सेवा, रोजगाराची टंचाई या विरोधामध्ये लोकांनी आवाज उठवलाय. ब्रिटनचा राजपुत्र आर्चीच्या पहिल्या वाढदिवसाचा व्हिडिओ मेगन मार्कलनी रिलीज केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आर्ची मेगनच्या मांडीवर बसून पुस्तकाची पानं उलटताना दिसतोय. आर्चीचे आई वडील म्हणजेच राजपुत्र हॅरी आणि मेगन सध्या कॅलिफोर्नियामध्ये आहेत आणि कोरोना काळामध्ये लहान मुलांसाठीच्या संस्थेला निधी जमवण्यासाठी मदत करतायत. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिना आर्नेट यांनी गुरुवारपासून देशातील शाळा आणि जवळपास सर्वच उद्योगधंदे सुरू करण्याचा निर्णय घेतलेला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याची सक्ती केली गेली आहे. यामध्ये शाळा, मॉल, हॉटेल, सलून यांचा सुद्धा समावेश आहे. देशातील आर्थिक स्थिती पुन्हा रुळावर आणण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न सुरू केलेला आहे. युक्रेनमध्ये भयावह परिस्थिती आहे. कोरोनानं इथं थैमान घातलं असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचं शवविच्छेदन करणं कठीण बनलंय. अनेक ठिकाणी हॉस्पिटलच्या बाहेर शवविच्छेदन केलं जातंय. आरोग्य सेवा सुधारण्यासाठी निधी कमी मिळत असल्यानं प्राथमिक सेवांचा तुटवडा भासतोय. मॉर्गेजमध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून मृतदेह घराबाहेर पुरले जात आहेत. चीनची राजधानी बीजिंगने हायस्कूल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बोलवण्याची तयारी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश करण्यासाठी त्यांचा मागील 14 दिवसांचा आरोग्य तपासणी अहवाल आणि त्यांच्या प्रवासाचा रेकॉर्ड देणं बंधनकारक करण्यात आलं. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जवळपास 50,000 विद्यार्थी महाविद्यालयीन प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी शाळांमध्ये परत आले. इंडोनेशिया सरकारनं रविवारी चायनीज फिशरमनच्या अमानवीय वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. चायनीज फिशरमन या कंपनीनं आमच्या फिशरमन कर्मचाऱ्यांना दिलेल्या अतिकामामुळे तिघांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केलाय. कर्मचाऱ्यांना चक्क दिवसातून 18 तास राबवलं जात असल्याचं समोर आलंय. सिंगापूरच्या तुआस इथं परदेशी कामगारांच्या कोरोना चाचणीसाठी नवीन केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. अलगावमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे. हे चाचणी केंद्र स्वतंत्र इमारतीमध्ये असून मध्यभागी स्वॅब चाचणी, रिमोट डायग्नोसिसची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली. या केंद्रामध्ये वेगवेगळे विभाग करण्यात आले असून बेडची सुविधा देखील करण्यात आली आहे. कोरोनाची लक्षणं आढळणाऱ्या कामगारांना या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ब्राझीलमध्ये ख्रिस द रिडीमरने गरजूंसाठी एकत्र येत एक मोहीम सुरू केली आहे. कोरोनाच्या संकटामध्ये अनेक लोक भुकेले आहेत. त्यांच्याकरिता ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. ब्राझीलमध्ये रविवारी रिओ दी जानेरिओ कब्रिस्तानमध्ये मोठी गर्दी झाली. काही लोक मदर डेच्या निमित्तानं दिवंगत आईला वंदन करण्यासाठी इथं आले होते, तर काही जण कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह दफन करण्यासाठी इथं आले होते. ब्राझीलच्या साओ पावलो शहरामध्ये 22 बेघर लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, तर 40 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली. शहरामध्ये अनेक बेघर लोक आहेत. हे पुलाच्या खाली किंवा सार्वजनिक चौकांमध्ये झोपतात, त्यामुळे त्यांना विषाणूची लागण होण्याची भीती वर्तवली जाते आहे. कोरोनामुळे बंद असलेल्या शांघाय डिझनी पार्क पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी हे पार्क बंद करण्यात आलं होतं, मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे हे पार्क पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं आहे. नॉर्थ कॅलिफोर्नियामध्ये एका शार्कच्या हल्ल्यामध्ये 26 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीचं नाव बेन केली असल्याचं सांगितलं जात आहे. तो सर्फबोर्डवर सर्फिंग करत होता आणि याच वेळेला हा अपघात घडलेला आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. रोमानियातील कामगारांसाठी ऑस्ट्रेलिया जाण्याकरिता विशेष ट्रेन सोडण्यात आलेली आहे. ऑस्ट्रेलियातील लोक रोमानियामध्ये कामानिमित्त आले होते. मास्क, हँडग्लोव्ज तसंच योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना ट्रेनमध्ये चढण्यास परवानगी देण्यात आली.
फ्रान्समध्ये 2 महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर सेंट लेझर भागामध्ये काही प्रमाणात गोष्टींना सुरुवात करण्यात आली आहे. लोक यावेळेला मास्क लावूनच बाहेर पडत असल्याचं चित्र आहे. फ्रान्समध्ये आता काही प्रमाणामध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. कोरोना संक्रमणामुळे कमकुवत झालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी सगळे देश प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये सौदी अरेबियानं वॅट 3 पटीनं वाढवण्याचा निर्णय घेतलाय. जुलैपासून हा नियम लागू केला जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नाबारो यांनी कोरोनावरील लस येण्यासाठी 2 वर्ष लागतील असा अंदाज व्यक्त केलाय. त्यामुळे प्रत्येकानं कोरोनाशी जुळवून घेत जगायला शिकावं असं आवाहन त्यांनी केलंय. अफगाणिस्तानची राजधानी काबूल आज बॉम्बस्फोटांनी हादरली आहे. ताहिया मस्कन भागामध्ये एकापाठोपाठ एक 4 बॉम्बस्फोट झाले. त्यामध्ये किती नुकसान झालंय याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाहीये. यानंतर बातमी